नमस्कार. चला आज हॅकिंगच्या जगात एक फेरफटका मारूया. हे हॅकर्स नेमकं काय तंत्र वापरतात आणि सगळ्यात महत्त्वाचं, आपण स्वतःला सुरक्षित कसं ठेवू शकतो, हेच सगळं आपण आज समजून घेणार आहोत. बरं, सुरुवातच एका इंटरेस्टिंग प्रश्नांनी करूया. विचार करा की एका हॅकरचं सगळ्यात मोठं, सगळ्यात शक्तिशाली शस्त्र कोणतं असेल? याचं उत्तर कदाचित अनेकांना आश्चर्यचकित करेल. खरं तर ते कुठलाही कॉम्प्लेक्स कोड किंवा सॉफ्टवेअर नाहीये. ते आहे आपलं स्वतःचं मानवी मन. तर आज आपण काय काय बघणार आहोत? आपण माणसांकडून होणाऱ्या चुकांपासून सुरुवात करून थेट कोडमधल्या त्रुटींपर्यंत पोहोचणार आहोत. पहिला मुद्दा आहे हॅकिंग द ह्युमन. मग बघूया क्रॅकिंग युअर पासवर्ड्स. त्यानंतर डिजिटल ट्रॅफिकमध्ये कसा अडथळा आणला जातो, मग कोडमधल्या त्रुटी आणि शेवटी यापासून बचाव कसा करायचा. चला तर मग थेट आपल्या पहिल्या मुद्द्यावर येऊया. हॅकर्स आपल्या मानवी स्वभावाचा म्हणजे आपल्या सायकोलॉजीचा फायदा कसा घेतात हे समजून घेऊया. कारण अनेकदा हीच सर्वात कमकुवत कडी ठरते. याची सुरुवात होते सोशल इंजिनिअरिंगपासून. हे काय आहे तर हे एक असं तंत्र आहे जिथे हॅकर्स लोकांना मॅनिप्युलेटिव्ह पद्धतीने, म्हणजे भावनिक किंवा मानसिक फसवणूक करून त्यांच्याकडून गोपनीय माहिती काढून घेतात किंवा त्यांना एखादी चुकीची कृती करायला भाग पाडतात. फिशिंग हे याचंच एक अगदी क्लासिक उदाहरण आहे. बघा, हॅकर आधी हुबेहूब दिसणारी खोटी लॉग इन पेज बनवतो. मग एक फसवा ईमेल पाठवतो ज्यात त्या पेजची लिंक असते. आपण त्या लिंकवर क्लिक करतो, खोट्या साईटवर जातो आणि आपली लॉग इन माहिती टाकतो आणि झालं, ती माहिती थेट हॅकरपर्यंत पोचते. अगदी सोपं आहे, पण तितकंच धोकादायक. आणि हे लक्षात घ्या की हॅकिंग म्हणजे नेहमीच काहीतरी डिजिटल किंवा ऑनलाईन असतं असं नाही. ते अगदी फिजिकल पण असू शकतं. जसं की कोणीतरी तुमच्या खांद्यावरून डोकून पासवर्ड बघणं किंवा एखाद्या अधिकृत व्यक्तीच्या मागोमाग सुरक्षित दरवाज्यातून आत शिरणं. इतकंच काय, कचऱ्यात टाकलेले कागदपत्र तपासणं किंवा मुद्दाम एखादी इन्फेक्टेड USB ड्राईव्ह सोडून देणं, या सगळ्या गोष्टी हॅकिंगचाच भाग आहेत. आता आपण डिजिटल सुरक्षेच्या पहिल्या आणि सगळ्यात महत्त्वाच्या भिंतीकडे वळूया. हो, बरोबर, आपला पासवर्ड. बघूया हॅकर्स ही भिंत तोडण्यासाठी काय करतात. आता पासवर्ड क्रॅक करायचे म्हणजे काय, तर हॅकर्सकडे मुख्यत्वे 3 पद्धती आहेत. पहिली म्हणजे ब्रूट फोर्स. यात काय होतं की शक्य असलेलं प्रत्येक कॅरेक्टर कॉम्बिनेशन ट्राय केलं जातं. दुसरी पद्धत आहे डिक्शनरी अटॅक. म्हणजे नावाप्रमाणेच यात कॉमन शब्दांची एक मोठी लिस्ट वापरली जाते. आणि तिसरी, जी सगळ्यात फास्ट आहे, ती म्हणजे रेनबो टेबल. हे म्हणजे काय, तर पासवर्डच्या हॅशवरून तो लगेच शोधून काढण्यासाठी एक रेडीमेड टेबलच वापरला जातो. आणि म्हणूनच पासवर्ड पुन्हा पुन्हा वापरणं इतकं धोकादायक का आहे हे इथून कळतं. हॅकर्स काय करतात, एका डेटा ब्रीचमधून चोरलेले युजरनेम आणि पासवर्डचे कॉम्बिनेशन्स उचलतात आणि तेच दुसऱ्या शेकडो वेबसाईट्सवर ट्राय करून बघतात. आणि आश्चर्याची गोष्ट म्हणजे ही पद्धत 20 ते 30% वेळा यशस्वी होते. का? कारण अनेक लोक जवळजवळ प्रत्येक ठिकाणी एकच पासवर्ड वापरतात. बरं, आता आपण वैयक्तिक खात्यांपासून थोडं पुढे जाऊया आणि थेट नेटवर्कवर, म्हणजे डेटाच्या हायवेवर होणाऱ्या हल्ल्यांबद्दल जाणून घेऊया. एक अगदी कॉमन नेटवर्क हल्ला म्हणजे एखाद्या वेबसाईट किंवा सर्व्हरवर इतका जास्त ट्रॅफिक पाठवणं की ती सिस्टम पूर्णपणे बंद पडते. यात 2 प्रकार आहेत, DOS आणि DDoS. DOS म्हणजे एकच कम्प्युटरवरून हल्ला करणं, जे ओळखायला आणि ब्लॉक करायला सोपं असतं. तर DDoS म्हणजे हजारो कम्प्युटर्सच्या बॉटनेटमधून, म्हणजे एकाच वेळी अनेक ठिकाणांवरून हल्ला करणं, ज्याला रोखणं खूप अवघड असतं. हा हल्ला म्हणजे असं समजा की एक पोस्टमॅन तुमचं पत्र गुपचूप उघडून वाचतो, त्यात बदल करतो आणि मग ते परत सील करून त्याच्या मूळ पत्त्यावर पोचवतो. म्हणजे 2 व्यक्तींमधील संभाषण हॅकर चोरून ऐकतो किंवा त्यात बदलही करू शकतो. आता आपण याच्या सगळ्या टेक्निकल भागाकडे आलो आहोत. इथे हॅकर्स सॉफ्टवेअर लिहिताना राहिलेल्या चुकांचा किंवा त्रुटींचा फायदा घेतात. कल्पना करा की एखाद्या वेबसाईटचा लॉग इन फॉर्म डेटाबेसमध्ये युजर शोधण्यासाठी अशी एक साधी कमांड पाठवतो. आता एक हॅकर काय करतो, तो या कमांडमध्ये एक छोटासा कोडचा तुकडा टाकतो, ज्यामुळे कमांडचा अर्थच बदलून जातो. तो असा की ॲडमिन नावाचा युजर शोधा, किंवा जिथे 1 बरोबर 1 आहे आणि आपल्याला माहिती आहे 1 तर नेहमीच एकाच्या बरोबर असतो, त्यामुळे पासवर्ड चेक करण्याची गरजच संपते आणि सिस्टममध्ये थेट प्रवेश मिळतो. या पद्धतीला प्रिव्हिलेज एस्कलेशन म्हणतात. हे म्हणजे असं आहे की तुमच्याकडे फक्त एका खोलीची चावी आहे, पण तुम्ही त्या चावीचा वापर करून संपूर्ण इमारतीची मास्टर की मिळवता. ठीक आहे, आपण आत्तापर्यंत भरपूर हल्ल्यांबद्दल जाणून घेतलं. आता सगळ्यात महत्त्वाचा भाग, यापासून संरक्षण कसं करायचं याचे उपाय पाहूया. एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की प्रभावी सायबर सुरक्षा ही कुठल्याही एका टूल किंवा सॉफ्टवेअरवर अवलंबून नसते. हे अगदी एखाद्या किल्ल्यासारखं आहे.
जसं किल्ल्याला अनेक भिंती बुरुज असतात तसंच सुरक्षेचे अनेक स्तर तयार करावे लागतात. लोकांना ट्रेनिंग देण्यापासून ते मजबूत पॉलिसी बनवण्यापर्यंत आणि फायरवॉल एन्क्रिप्शन वापरण्यापासून ते बिल्डिंग सुरक्षित ठेवण्यापर्यंत प्रत्येक स्तर महत्त्वाचा आहे. थोडक्यात सांगायचं तर सोशल इंजिनिअरिंगपासून वाचण्याचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे लोकांना जागरूक करणं, त्यांना ट्रेनिंग देणं आणि पासवर्ड हल्ल्यांपासून वाचण्यासाठी मल्टी फॅक्टर ऑथेंटिकेशन वापरण्यासारखा दुसरा चांगला उपाय नाही. म्हणजेच मानवी जागरूकता आणि मजबूत तांत्रिक सुरक्षा यांचा मिलापच सर्वोत्तम सुरक्षा देऊ शकतो. आणि शेवटी एक विचार करण्यासारखा प्रश्न उरतो. आपलं जग जसजसं स्मार्ट होत चालले तसतसं आपण खरंच अधिक सुरक्षित होत आहोत का? टेक्नॉलॉजी जशी प्रगत होतीये तसे धोकेही वाढत आहेत आणि म्हणूनच संरक्षण आणि हल्ले यांची ही लढाई सतत बदलत राहील, सतत सुरू राहील.